काय म्हणतात महाराज, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, विठ्ठल 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 टाळी वाजवा, भजन करा सर्वांनी. समचरण सरोजं सान्द्रनीलामुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्पृथिप्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीना दुर्बळाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, 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 घ्यावी घ्यावी माझी घ्यावी घ्यावी माझी सेवा. टाळ वाजवा, टाळे. हरी घ्यावी घ्यावी माझी सेवा, हरी बोल. बिना दुर्बळाची सेवा, बिना दुर्बळाची सेवा, बिना दुर्बळाची सेवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा,
दीन दुर्बळाची देवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून काल्याचं श्रेष्ठत्व वर्णन करून सांगतायत. विठ्ठल कुंडली कवरदा आवाज वाढा सर्वांचा. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार म्हणजे असा, गेली 7 दिवसापासून चालत असलेला हा श्री खंडोबा देवस्थान यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे फार मोठा उत्सव मल्हारी महात्म्य कथा श्रीमद भागवत कथा 7 दिवस संपन्न झाल्यानंतर आजचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस. बाबांनो, हा काल्याचा प्रसंग फक्त वारकरी संप्रदायामध्येच आपल्याला पाहायला मिळतो. बरं काय महाराज, इतर संप्रदायाचा जर आपण विचार केला, या जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय निघालेले आहेत, बरं का, तयार झालेले आहेत, पण आमचा वारकरी संप्रदाय हा अनादी आहे. आणि अनादी असणारा हा वारकरी संप्रदाय भगवान शिवजींनी पहिली अशा प्रकारची वारी केलेली आहे पांडुरंगाची आमच्या खंडेरायांनी. आणि तो अनादी असणारा संप्रदाय, या संप्रदायाची परंपरा अगाध आहे आणि या संप्रदायाचा काला अत्यंत महत्त्वाचा आहे. वारकरी संप्रदायामध्येच हा काला पाहायला मिळतो, इतर संप्रदायामध्ये काला नाही. विठ्ठल कुंडली कवरदा आणि म्हणून कितीही दिवसाचा सप्ताह करा, 2 दिवसाचा करा, कृष्णा महाराज 3 दिवसाचा करा, 5 दिवसाचा असेल, 6 दिवसाचा, महिन्याभराचा असू द्या, 6 महिन्याचा असू द्या, 1 वर्षाचा, झाले नाहीत म्हणताल 1 वर्षाचे सप्ते आहेत. मोतीराम महाराजांना 50 वर्ष पूर्ण झाले मागच्या काही वर्षापूर्वी, 1 वर्षाचा सप्ताह झाला. विठ्ठल विठ्ठल. हो, कितीही वर्षाचा असो सप्ताह, कितीही दिवसाचा असो, सांगता कशाने? बोला की, बसलेले माणसं बोलत चला की. कितीही दिवसाचा सरी सप्ताह असला, त्या सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने. विठ्ठल विठ्ठल. हो, काय आहे असं या विशेष काल्यामध्ये? थोडंसं लक्षपूर्वक ऐका. काला 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 म्हणजे काय? मुरमुरे आणले, त्या मुरमुऱ्यामध्ये दही मिसळलं, झाला काला. एवढंच काय हो? तो शरीराची भूक मिटवणारा प्रसाद ठरेल नाही का? दही भाताचा काला हा आपल्याला शरीराची भूक मिटवण्याकरता, शरीराला शांती देण्याकरता हा काला ठीक आहे.
पण दुसरा महत्वाचा जर काला काय असेल, जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होणं, याला काला म्हणावं. विठ्ठल. जीव शिवाला जेव्हा प्राप्त होत असतो त्यावेळेस हा काला. काला काला म्हणजे ऐक्य होणं, वेगवेगळ्या गोष्टींचं ऐक्य होणं, दोन वेगवेगळ्या पदार्थांचं ऐक्य होणं, याला काला म्हणावं. दह्याची चव वेगळी आणि लाह्याची चव वेगळी. लाही कशी असते? सुरुवातीला कडक असते. कशी असते? बोला की, ऐकू ये ना. कडकपणा असतो त्या लाहीमध्ये, आणि ती लाही दह्यामध्ये मिसळली की पुन्हा मऊ होत असते. तसं आपण हे जीवात्मा, या जीवाचा स्वभाव आहे. स्वभाव कसा आहे? विभिन्न विभिन्न अशा प्रकारचा स्वभाव आहे. पण परमात्मरूपी दह्यामध्ये हा जीव नावाचा मुरमुरा म्हणा की मिसळला, त्याला एकरूप झालं. जशी त्याला गोडी येत असते तसा हा जीव ब्रह्माचा काला. विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा. अजून एक अर्थ सांगू. काला 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 म्हणजे पगारीचा दिवस. कशाचा? बोला की मोठ्यानं. काला म्हणजे आजचा पगारीचा दिवस. तुम्ही दुसरीकडे नेऊ नका. जी भक्ती अशा प्रकारची भगवंताची 7 दिवस आपण भक्ती केलेली आहे, त्या 7 दिवसाच्या भक्तीचं फळ काल आपण मागितलेलं आहे. हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. भगवंताकडे हे मागितलेलं आहे आपण, आणि तो प्रसाद, ते म्हणणं भक्ताचं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्री खंडेराया आज आपल्याला काल्याच्या रूपाने देणार आहेत. विठ्ठल पुंडलिक वरदा. हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. मागितलेला आज भगवान परमात्मा आपल्याला देणार आहेत, प्रसाद रूपाने देणार आहेत, म्हणजे काल्याचा दिवस. आणखी एक सांगू. काला झाला म्हणजे आता इथून तुम्ही महाराज हाला. काय करा? बोला की. हाला हाला. तुम्हाला काही टेन्शन आहे का? मला सांगा. काला झाला की महाराज तुम्ही काय करा? आता हाला. आणि काला झाल्यावर एखादा जर महाराज आला, का आला? विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा. आणि हा काला सेवन करण्याकरिता आम्ही वारंवार वारंवार अशा प्रकारचं जन्माला येऊ अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. वा वा वा.
गणपती येऊ. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून सांगतायत, हा भगवंताचा काला आम्ही सेवन करण्याकरता आम्ही वारंवार अशा प्रकारचं जन्माला येऊ. जन्माला येणं हे दुःख आहे की नाही बोला. जन्म दुःख आहे. या संसारामध्ये जन्माला येणं दुःखाचं लक्षण आहे. काय आहे? गर्भवासाचं दुःख आहे. गर्भवासाचं किती मोठं दुःख आहे पहा. गर्भवासाचं दुःख आहे, जन्माला आण्यानंतर दुःख आहे. या संसार रूपी सगळं दुःख आहे. तारुण्यामध्ये दुःख आहे, म्हातारपणाचं दुःख आहे आणि पुन्हा मरणाचं दुःख आहे. जीवाच्या पाठीमागे किती दुःख आहे पहा. जन्माला येणं हे दुःख आहे, तरी सुद्धा संत महात्मे जन्माला येऊ, पुन्हा येऊ, पुन्हा येऊ, पुन्हा येऊ. मुख्यमंत्र्यासारखं नाही बरं का. पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा जन्माला येऊ असं ज्या अर्थी म्हणतात, त्या अर्थी संत महात्म्यांना या जन्माचं दुःख नाही. विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे सुखदुःखाच्या पलीकडे जगत असतात आणि तुम्ही आम्ही सुखदुःखाच्या या काटेऱ्यामध्ये फसलेलो आहोत. तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून हा संसार दुःखरूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. हरी दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही, सुखाचा विचार एकदा टाळ्या वाजवा की सर्व आपल्या गायका. हे सगळे जुन्ने, सगळे गावातले टाळकरी नाही का. एवढे टाळकरी मी कोण्याच गावात बघितले नाही महाराज. गावोगाव आम्ही फिरत असतो. गावात किती टाळकरी आहेत? तो 2 आहेत बघा म्हातारे, पत्त्या गेलेले असं म्हणतात आम्हाला. पण आपलं हे ढाळेवा गाव आहे की नाही. श्री संत नारायण आप्पाजी महाराजांची कृपा, श्री संत मोतीराम महाराजांची कृपा, मारुतराव महाराजांची कृपा. आपल्या गावामध्ये प्रत्येक जण टाळकरी आहे. टाळी वाजवा एकदा. आणि बसलेले माणसं तुम्हाला साधे आहेत वाटालेत. हे ना महाराज किती ऐकलेत की. होय, हजारो महाराज ऐकलेले आहेत महाराज. तुम्हा संसारिकाच्या पाठीमागे दुःखाचा अशा प्रकारचा सगळा डोंगर उभा राहतो. याचं कारण आहे आपण त्या भगवंताला ओळखलेलं नाही. ओळखिला हरी धन्य तो संसारी. संसारामध्ये हरीनं ज्याला, हरीला ज्यानं ओळखलेला आहे तो धन्य आहे. त्याच्या पाठीमागे दुःखाचं काही अशा प्रकारचं कारण नाही. आणि म्हणून तुम्हा आम्हाला दुःख वाटतं, संत महात्म्यांना ते संसाराचं दुःख तिळमात्र सुद्धा काही करू शकत नाही. अवघाची संसार
दुःखाचा लेशही नाही. तुम्हा मला अशा प्रकारचं या संसारामध्ये दुःख भोगावं लागतं. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. नित्य अशा प्रकारचं या दुःखाच्या डोंगरामध्ये आपण भोगायला लागलेलो आहोत, दुःख भोगायला लागलेलो आहोत. आणखी एक सांगू, तुम्हा आम्हाला प्रारब्धानं अशा प्रकारचं जन्माला यावं लागतं, मरावं लागतं. येणं जाणं आपल्या हातामध्ये नाही. संत महात्मे स्वतः येतात आणि स्वतः जातात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आलो शब्दाला अंडरलाईन करा. आलो म्हणजे काय? स्वतःच्या अधिकाराने, स्वतःच्या अधिकार संपन्नतेने या जगाचा उद्धार करण्याकरता आम्ही काय केलो? आलो. म्हणजे जन्म त्यांच्या हातामध्ये आहे आणि जाणं सुद्धा त्यांच्या काय आहे? हातामध्ये. अशा प्रकारचं आहे महाराज. श्री संत मोतीराम महाराजांनी अगोदर सांगून ठेवलं, मला या दिवशी जायचं आहे. अशा प्रकारचं त्याच दिवशी श्री संत मोतीराम महाराजांनी समाधी घेतली. महाराज, येणं त्यांच्या हातामध्ये आहे, जाणं त्यांच्या हातामध्ये आहे. आपल्या हातामध्ये काहीच नाही. फक्त कपाटाच्या चाब्या आहेत. माय मावल्या कशाच्या? आणि त्याही चाब्या आपल्याला देत नाहीत, हिसकाटून घेतात मरतानी. विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा. आता भगवंताला आणावं लागतं. भगवान स्वतः येत नाहीत. भगवंताला आणावं लागतं. कशाच्या बळावर? पहा, पृथ्वी माता भगवंताकडे गेलेली आहे. सगळे पाप झालेलं दुःख सांगायला लागले. बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मज आता. हे सगळं दुःख पृथ्वी मातेनं भगवंताला सांगितलं. याचा अर्थ भगवान परमात्म्याला आणावं लागतं, नाही का? जाणं त्यांच्या हातामध्ये आहे. भगवंताला आणावं लागतं. संत महात्मे स्वतः येतात आणि तुम्हाला आम्हाला प्रारब्धानं यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून संत महात्मे या अधिकारानं सांगतात, आम्ही स्वतः अशा प्रकारचं येत असतो. आम्ही वैकुंठवासी आलो या कारणाकरिता आम्ही आलेलो आहोत. तुम्हा आम्हा जड जीवांचा उद्धार करण्याकरिता संत महात्मे येतात आणि या काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा जन्माला येऊ. उपजोनिया पुढती येऊ आणि काय करू? काला खाऊ दही भात. हा काला आम्ही वारंवार अशा प्रकारचा सेवन करू. कशाचा? दही भाताचा काला. हा काला आम्ही सेवन करण्याकरता, तुम्हा आम्हांना हा काला देण्याकरिता वारंवार संत महात्मे जन्माला येऊ असं सांगतात. आणि हा काला तुम्हा आम्हाला देण्याकरिता फार अधिकार लागत असतो. महाराज, हा काला कुणाला प्राप्त होत असतो? हा काला तुम्हा आम्हाला सहजासहजी प्राप्त होत नाही. काला सेवन करण्याकरिता गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंदन टिळा आणि मुखामध्ये कृष्ण नाम यावं लागतं. त्यालाच हा काला मिळत असतो. कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला अवघा जनी प्रकाश,
कृष्णमणी. कोणता मणी? कृष्ण नाम, काळा मणी. कृष्ण हा काळा आहे, पांडुरंग काळा आहे महाराज. ठाईचाची काळा अनादी. हा काळा मणी ज्यानं कंठामध्ये धारण केलेला आहे. लक्षात घ्या, पतिव्रता जी स्त्री आहे तिच्या अंगामध्ये अनेक अलंकार आहेत सोन्याचे, अनेक अलंकार, अनेक. भरपूर असं 1/2 किलो सोनं गळ्यामध्ये घातलं तिनं. किती? बोला की माय. 1/2 किलो सोनं गळ्यात घातलं. पण तिच्या गळ्यामध्ये महत्वाचं जर काय असावं लागतं, बोला काय असावं लागते? बोला की काय असावं लागते? मंगळसूत्र. त्या मंगळसूत्रामध्ये कोणते मणी असावे लागतात? काळे मणी. त्या पतिव्रतेला आपल्या गळ्यामध्ये जसा काळा मणी महत्वाचा आहे सोन्यापेक्षा, तसा या आपल्या भक्तामध्ये, आपल्या सगळ्या जीवमध्ये, मनुष्य योनीमध्ये, आपल्या कंठामध्ये कृष्णमणी अत्यंत महत्वाचा आहे. बरं काय? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. आम्हा नारायण तैशा परी. एवढा अंतःकरणामध्ये भाव त्या भगवंताविषयी असला पाहिजे, त्यावेळेला तो काल्याचा अधिकारी आहे. तुकोबारायला विचारलं, अहो या पृथ्वी लोकामध्ये जन्मावं, पुन्हा जावं, पुन्हा जावं, हा काला इथंच आहे का हो या भूलोकावर? तुम्ही ज्या ठिकाणी आलो म्हणून म्हणता, वैकुंठातून आलो असं म्हणता, त्या वैकुंठात काला नाही का हो? वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काल्या दे, कवळ काल्या दे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काल्या दे, कवळ काल्या दे, वैकुंठी वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ चाल गायली आमच्या रामनाथ महाराजांना. एकदा टाळी वाजवा की. अशा या जुन्या चाली राहिल्या नाहीत महाराज. आता वेगळंच भजन करालेत हो हे कार्टे पोर. गाण्याच्या चाली, पिक्चरच्या चाली, सगळा धुरडाच चालू आहे, धिंगाणाच उभा. आणि भजन आहे हे सात्विक अशा प्रकारचं हे भजन आहे. अभंगाच्या अनुरूप अशा प्रकारची ती चाल असली पाहिजे. जसा अभंग आहे तशीच जर चाल गायली तर त्या अभंगाचा, त्या चरणाचा भाव
वक्त्यानं सांगण्यापेक्षा अगोदरच लक्षात येते. विठ्ठल विठ्ठल. हो, असे भजन कमी ऐकायला भेटतात महाराज. आता हे असं जुनं भजन राहिलं नाही, इतकं गोड भजन. एका गावाला कीर्तन होतं महाराज. सगळे टाळकरी उभं राहिले. नवीन गाव, आपल्याला काही माहीत नाही कोणते गायक कोणते टाळकरी. मस्तपैकी अशा प्रकारचे लांब शर्ट घातलेले. त्याचं नेहरू शर्ट केवढं होतं सांगू का? त्या घोट्यापर्यंत होतं, इतकं लांब. त्यानं चलू लागलं तर झाडायची गरजच नव्हती रस्ता. ते शर्टच झाडीत गेले रस्ता. एवढं लांब शर्ट. मी म्हणलं किती गातात की आता? काय नाही की गणेश भैया किती गातात की? म्हणलं किती आता सोरं लावतात की? कीर्तन चालू झालं 9 ते 11 रात्री. 9:30 वाजले, 9:45 वाजले, एकही प्रमाण नको. मी म्हणलं बाबा उचला उचला, एक तरी उचला रे, एक तरी उचला. 4 जण आले आणि मलाच उचलून घेऊन गेले. आता कशी वाट करता? मी काय उचला म्हणालो? प्रमाण उचला. एखादं म्हणा बाबा प्रमाण. त्यांनी मलाच उचलून घेऊन गेले. अशी जर परिस्थिती असेल तर काय ते कसं करावं? आपल्या गावाचं वैभव आहे भजनी. सुंदर अशा प्रकारचे सगळे वारकरी मंडळी. हा काला वैकुंठामध्ये नाही. काय आहे वैकुंठ? नामदेव महाराजांना विचारा. नामदेवरायांनी सांगितलं हे वैकुंठ आमच्यासाठी काही नाही म्हणाले. काय आहे? वैकुंठ कोपट जुनाट झोपाळी, वैकुंठ कोपट जुनाट झोपाळी, वैकुंठ कोपट जुनाट झोपाळी. हरी हरी. वैकुंठ कोपट जुनाट झोपाळी. नको आला आणि घाल आम्हाला. तुझं वैकुंठ आम्हाला नको. वैकुंठ खोपट जुनाट झोपडी, नको आडाआडी घालू आम्हा. त्या वैकुंठामध्ये लक्ष्मी असेल, क्षीरसागर असेल, ते सगळं असेल, पण ते आम्हाला नको. त्या ठिकाणी काला नाही. सगळं असेल देवा, पण त्या ठिकाणी काय नाही? बोला की काय नाही? पिठलं भाकर नाही, काला नाही. त्या ठिकाणी काला आपल्याला पाहायला मिळत नाही. वैकुंठात काला नाही. ते म्हणले स्वर्गात, स्वर्गातही काला नाही. स्वर्गात काय आहे? इंद्र, अप्सरा, सगळे अशा प्रकारचे मणी आहेत. चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पवृक्षाचे झाडं आहेत, मागलेलं देणारे आहेत त्या ठिकाणी. इतकं सगळं आहे महाराज. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी. पण कल्पतरूच्या झाडाखाली बसून जर तुम्ही काला जर मागितला, नॉट रिचेबल. काला तिथे मिळणार नाही. चिंतामणी त्याच्याजवळ जा, मला काला द्या म्हणा, देईल का हो?
देईल का? नाही महाराज, चिंतामणी सुद्धा काला देणार नाही, स्वर्गात काला नाही. ते म्हणले कैलासात तरी, कैलासामध्ये, कैलासात सुद्धा काला नाही महाराज. त्या ठिकाणी महादेव आहेत, पार्वती आहेत, सगळे गण अशा प्रकारचे आहेत, नंदी आहेत, सगळं सगळं आहे त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी सुद्धा काला नाही. मग काला कुठं आहे? या भूमंडळावर अशा प्रकारचं पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी, वाळवंटाच्या ठिकाणी आणि श्रीकृष्ण परमात्म्यांनी ज्या ठिकाणी लीला केली, यमुनेच्या तीरावरती वाळवंटामध्ये हा काला आपल्याला पाहायला मिळतो. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. हा काला आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्ही काय करू हो? एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. हा काला आपल्याला हातात मिळाल्याबरोबर गपकुनी खाऊन टाकायचा नाही. काय काय माणसाला ताटावर वाढू देना. मीठ वाढलं, मीठ आधीच खाऊन घेतात. भात वाढला, भात खायला सुरुवात. भाजी वाढली, भाजी चाटून घेणार. चपाती वाढली, तशीच घालणार कोरभर मुखात. अरे वाढू दे, सर्वांना अशा प्रकारचं वाढ होऊ दे. श्लोक म्हणावं, पाणी फिरवावं, पुंडली कवरधारी म्हणावं, मग सर्वांनी सुरुवात करावी घ्यायला. एकदा ब्रह्मदेवानं भोजन ठेवलं. ऐका, ब्रह्मदेवानं भोजन ठेवलं, राक्षसांनाही बोलावलं आणि देव लोकांनाही बोलावलं. जेवायला आहे म्हणले, जेवायला. कशाबद्दल हो? आता हे भाद्रपद महिना, दत्तात्रयाचा अशा प्रकारचा जन्मोत्सव आणि त्याचा शेवट म्हणून जेवायला ठेवलेलं. बर, सगळ्यांना बोलवलं, दैत्यांना बोलवलं, देवांना बोलवलं. एक एक पंगत बसवली, इकडे एक इकडे एक, आणि सांगितलं सगळ्यांची वाढ झाली काय? हो, वाढ झाली. सुरू करायचं काय? हो हो. आता काय करा? जेवत असताना हात असा मोडायचा नाही. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष आहे की. हात काय होऊ द्यायचा नाही, असा मोडू द्यायचा नाही, असा सरळ हात. राक्षस म्हणले हे जमते की मग आपल्याला, लई सोपं झालंय. मग कसं खाय? राक्षसांनी सुरुवात केली खायला. हाताचं काही गरज नाही म्हणले, आपलं तोंडच पात्रापाशी न्यायचं म्हणले. असं खायचं म्हणले. खाऊ लागले राक्षस. मग कोणता घास नाकातच जाय, कोणता इथंच लाग, तोंडानं सगळं भरून घेतलं राक्षसांनी. कोणी अशा प्रकारचा हात जवळ करायचा नाही म्हणून वरून टाकायचा. असं ते पडायचं डोळ्यामध्ये, नाकाडावर, तोंडावर पडायचं. आता हे असं जेवण होईल का? हो, होणार नाही. कसं तरी जेवण केलं. आता देवांची बारी आली. चला देव हो, बसा. नियम सर्वांना सारखा. जेवत असताना हाताची घडी होऊ द्यायची नाही.
देव हुशार होते महाराज. काय केलं असेल? एकाच्या समोर एक, एकाच्या समोर एक. आता हे आमचे कृष्णा भयान गणेश भया कसे बसलेत बहा वाजवायला, तसे देव बसले. दोन दोन पात्र घेतले समोर. आणि मग एका देवानं सांगायचं, हा मला भात द्या. त्यानं भात उचलायचा, त्याच्या तोंडात घालायचा. त्या देवानं त्याला सांगायचं, मला पोळी. पोळी उचलायची, त्याच्या तोंडात घालायची. किती सुंदर जेवण झालं. जेवण एकच, पदार्थ एकच, पण करण्याची वृत्ती वेगवेगळी. तसं आपण जेवण वाढल्या वाढल्या, जेवायला वाढल्या वाढल्या, जेवण लगेच सुरू करायचं नाही. सगळ्यांना अशा प्रकारची वाढ होऊ द्यायची. वारीच्या वाटेनं पहा की जेवायची गडबड माणसं आहे. आधी जेवून घेऊत म्हणले गडबडीनं, नाही का? काही काही माणसं आमच्या कृष्णा भैयाच्या फडावर आम्हाला पाहायला मिळतात. काय करूत म्हणले, आता कसंही आज द्वादशी आहे, द्वादश सोडायची आहे, पण आता काय करूत, आपण चटकन प्रदक्षिणा करून येऊत. चटकन प्रदक्षिणा करून येऊत आणि निवांत जेवण करूत. काय म्हणतात? प्रदक्षिणा कशी? चटकुनी. दर्शन मिळालं तर देवाचं दर्शन, मुखदर्शन चटकून घेऊत आणि निवांत येऊन काय करूत? जेवण. मला सांगा, दर्शन निवांत घेतलं पाहिजे की चटकून? बोला की, बोला की. होय माय, कसं घेतलं पाहिजे? हा, निवांत दर्शन घेतलं पाहिजे आणि चटचट चटचट आपले कामं केले पाहिजे त्या ठिकाणी. पण ते नाही. खायचं म्हणलं की कसं कळते? निवांत उगा सुंदर असं. आता ते वेळ आमोशा यायली जुन की आता जवळ, प्रसिद्ध आहे बघा. आता पोरो चांगली वेळ आमोशा करीत जा. काही आपलं वाईट अशा प्रकारचं करू नका. या सप्ताहामध्ये संकल्प घ्या. आता तरुण पोरं कुठे गेले आपल्या गल्लीतले? चांगली वेळ आमोशा करा, देवाला आवडायसारखी. त्या वेळ आमोशाच्या पायी अनेक लोक गतप्राण झाले महाराज. दारू पिऊन मध्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवायला लागली. आणि म्हणून हे खाणं पिणं सगळं अशा प्रकारचं सात्विक असलं पाहिजे. एक सांगू का श्लोक? आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पाणम गृहे साधो संगमुपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रमः. असा आपला गृहस्थाश्रम असला पाहिजे. अतिथीचं पूजन केलं पाहिजे. भगवंताची अशा प्रकारची पूजा, पोती नित्यनेम अशा प्रकारचा झाल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही. भगवंताची पूजा, अतिथीची पूजा. धन्यो गृहस्थाश्रमः. एवढा गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे महाराज. आणि म्हणून हे आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे ते इतरांना जे देतात ते संत महात्मे. विठ्ठल विठ्ठल. एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. हा काला फक्त वाळवंटात आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. विढोबार खुमाई बार खुमाई बार खुमाई बार खुमाई बार खुमाई बार खुमाई. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. गोपाल कृष्ण भगवान की जय.
आजचा काल्याचा प्रसंग थोडं तरी भगवंताचं चरित्र अशा प्रकारचं उच्चारलं पाहिजे. आजचा दंडकच आहे महाराज. कोणता दंडक आहे? चरित्र ते उच्चारावे केले गोकुळी. चरित्र ते उच्चारावे. आजच्या दिवशी भगवंताचं चरित्र उच्चारावं. काल्याच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र उच्चारावं. का उच्चारावं? कारण श्रीकृष्ण अवतार हा परिपूर्ण अशा प्रकारचा अवतार, परिपूर्ण अवतार आहे. वेगवेगळ्या अवताराची व्याख्या सांगितलेली आहे. अंश अवतार, अंशांश अवतार, कला अवतार, आवेश अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्ण अवतार असे 6 प्रकार सांगितलेले आहेत. पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे परिपूर्ण अवतार आहेत. पूर्ण अवतार रामचंद्र आणि परिपूर्ण अवतार कृष्ण परमात्मा. विठ्ठल विठ्ठल कुंडलीक वरदा. गोकुळामध्ये भगवान परमात्मा प्रगट झालेले आहेत. आपण भागवतामध्ये बरंचसं चिंतन त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. थोडंसं वेगळं सांगण्याचा प्रयत्न बरं का. कारण भांडवल जास्त असल्यावर वेगवेगळं काढायचं. कुठेही तेच अभंग एकच, चेद एकच, पाठ केलेले 2 कीर्तन तेच सांगणार गाव गाव, असे काही महात्मे आपल्याला पाहायला मिळतात. तसं नाही बरं का. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये प्रकट झाले, सगळ्यांना मोठा आनंद वाटायला लागलेला आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुल में भगवान, गोकुल में भगवान प्रकट भया. गोकुल में भगवान, गोकुल में भगवान, गोकुल में भगवान. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला आले, सगळ्यांना मोठा आनंद झालेला आहे. घरोघरी झाला कोणाचा वास? लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास, बोला की, दैन्य दारिद्र्य अशा प्रकारचं सगळ्यांचं गेलेलं आहे. मला सांगा, आपल्या ढाळेगाव नगरीमध्ये एखाद्याच्या तरी घरी दैन्य आणि दारिद्र्य आहे काय हो? नाही महाराज. खायला तुकडा नाही. आज काय खावं, उद्या काय खावं अशी चिंता कोणाला वाटते काय हो? कारण श्री संत नारायणजी अप्पा महाराज, भगवान श्री अशा प्रकारचे पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आई साहेब, किती गणपतीचं मंदिर, खंडोबारायाचं मंदिर, एकही देवाचं मंदिर नाही असं नाहीच महाराज. इथे सगळे देव आपल्या या नगरीमध्ये नांदतात. त्या अर्थी घरोघरी झाला. हे खरं वाळवंट आहे. हेच खरं वाळवंट. सगळ्यांना मोठा आनंद वाटू लागलेला आहे आणि हळूहळू हळू भगवान परमात्मा रांगायला लागलेले आहे. रांगत रंगली टाळे टाळे
धरिती गवळणी. अशा प्रकारचा लहान असणारा श्रीकृष्ण परमात्मा तळवे तळहात टेकीत. बोलत चला, तुम्हाला पाठ आहे ते. डाव्या गुडघ्याने रांगत. या जगातली सगळी लेकरं उजव्या गुडघ्यानं रांगतात. बघा तुम्ही लक्षपूर्वक. पण माझा एकमेव भगवान श्रीकृष्ण परमात्मा लहान असताना डाव्या गुडघ्याने रांगत. नाही का? एवढं हे नवल आहे. नवल केवढ हे केवढ हे नगळे कालो माझे घोडे. नगळे कालो माझे घोडे. नगळे कालो हेही नवलच आहे. टाळी वाजवा एकदा. एवढा रंग कीर्तनामध्ये चढणं, याला भक्तीची नशा लागते महाराज. भक्तीची नशा नसलं तर काही काय माणसाला किती प्रमाण म्हणा, विनोद सांगण्याचा प्रयत्न करा, वेदांत सांगण्याचा प्रयत्न केला, काहीही सांगितलं तरी कोणताच प्रभाव त्याच्यावर होईना. इतकं कसं ढिम. कीर्तनामध्ये आनंदानं अशा प्रकारचं बसावं. कीर्तनात आनंदात बसलं की घरी आनंद मिळत असते. आणि कीर्तनात जर वंगळ घाण तोंड जर करू लागलं, घरी गेले की समजा आता दनादन भांडेच आदळले. हा आनंद आहे महाराज. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. हे भगवंताचं नवल अशा प्रकारचं आहे. नवल केवढे केवढे. काय काय नवल आहे. एवढा मोठा विश्वाचा जनिता असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा पण त्या यशोदेला काय म्हणतोय. विश्वाचा जनिता यशोदेती म्हणतो. यशोदेती म्हणतो माता. यशोदेती म्हणतो माता. विश्वाचा जनिता यशोदेती म्हणतो माता. यशोदेती म्हणतो माता. यशोदेती म्हणतो माता. विश्वाचा जनिता. विश्वाचा जनिता यशोदेती म्हणतो माता. म्हणतो माता. यशोदेती म्हणतो माता. विश्वाचा जनिता यशोदेती म्हणतो माता. यशोदेती म्हणतो माता. यशोदेती म्हणतो माता. विश्वाचा जनिता, सगळ्या विश्वाचं पालन करणारा हा परमात्मा आहे. पितामहस्य जगतो, धाता माता पितामह हा. नाही का? गीतेमध्ये बोलतात. सगळ्या जगाचा पिता असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, माता असणारा विठ्ठल माय बाप चुलता. बोला, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठले विण चाड नाही गोता, तुका म्हणे आता विठ्ठल. सगळ्या जगाचं पालन पोषण करणारा हा परमात्मा पण यशोदेला काय म्हणते. आई आई आई, मला भूक लागली ग, मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल चाल चाल. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल,
साध्या गव्हाची पुरण साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरणपोळी करणे पोटी. मला गव्हाची पोळी लाटी मला पुरणपोळी करणे नाही आवडली तर बोलासाठी मला आई यशोदा मैया मला भूक लागलेली आहे, मला जेवू घाल. सगळ्या जगाचं पालन पोषण करणारा कोण? तोच आहे. पण यशोदेला भोजन मागतो आहे. साध्या गव्हाची पुरणपोळी करून दे मोठी. नाही आडवीत गुळासाठी, गुळ जरी नसला तरी खातो आई. नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कुडे. हळूहळू भगवान परमात्मा मोठे व्हायला लागले. 5 वर्षाचे झालेले आहेत. सगळ्या गोपाळांना अशा प्रकारचं एकत्र केलेलं आहे. का रे, तुम्हाला खायला मिळत नाही का? नाही कितना, आम्हाला काही मिळत नाही. मग काही मिळत नाही, चला माझ्या मागे या. याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, हरी याल तरी या रे लागे, 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 याल तरी या रे गोपाळ हो, राम अवतारामध्ये तुम्ही सगळं अशा प्रकारचं माझं कार्य केलेलं आहे वानरांच्या रूपाने. त्यावेळेला तुम्हाला काही मी देऊ शकलो नाही, नाही का? आणि म्हणून या वेळेला तुम्ही गोपाळ झालात. तुम्ही माझ्या मागे या. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. भगवान परमात्माच आपल्याला देऊ शकतो, दुसरं कुणीही देऊ शकत नाही. भगवान परमात्मा आणि दुसरे संत महात्मे हे दोनच आपल्याला देऊ शकतात. म्हणून त्यांच्या मागे जा. कोणाच्या? कोण म्हणलं? बायकोच्या. अहो, संत महात्म्याच्या, भगवंताच्या मागे जा. तेच आपल्याला देऊ शकतात. सगळे गोपाळ भगवंताच्या जवळ आलेले आहेत. आणि मग तयारी चालू झाली. सगळीकडे चोऱ्या करायच्या. दही, दूध, तूप, लोणी सगळं अशा प्रकारचं सांडून उदा माद्धा करून त्या गोपाळांना भगवंतांनी खाऊ घालायचं. शिंके लावियले दुरी, होतो तिघाचे मी वरी. नाही का? भक्ती कळण्याकरता 3 बळाची अत्यंत आवश्यकता आहे. ते 3 बळ, एक नामाचं बळ, एक भक्तीचं बळ आणि एक वैराग्याचं बळ. हे तिन्ही बळ जोपर्यंत आपल्या त्या बळावर आपण चढू शकत नाही, तोपर्यंत आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही, असा हा सिद्धांत आहे. म्हणून शिंके लावियले दुरी, होतो तिघाचे मी वरी. नाही का? तुम्ही भारे दोहीकडे, मुख पसरोणी गडे.
संत महात्म्याच्या मागे, भगवंताच्या मागे जावं, तो काला आपल्याला देत असतो. शेवटी अनेक खोड्या यायला लागल्या भगवंताच्या. इतक्या खोड्या, इतक्या खोड्या, इतक्या खोड्या. महाराज किती खोड्या सांगावे, त्या दिवशी सांगितल्या ना खूप, थोड्या वेगळ्या सांगतो आता. भगवंताच्या खोड्याचं काय वर्णन करून सांगावं. तो जरी खोड्या करीत असला तरी त्या घरच्या लोकांना असं वाटायचं की याने माझ्या घरी यावी आणि खोडी करावी, असं प्रत्येक गवळणीला वाटायचं. इतक्या गोड खोड्या आहेत भगवंताच्या. एक गवळण होती महाराज, हे बघ यशोदे, तुला सांगायले माझ्यासारखी बाई दुसरी नाही. माझ्या नादाला लागायचं नाही. तू असशील, राजाची पत्नी असशील, यशोदा असशील, तुझं कार्ट हे कृष्ण असेल, पण माझ्या नादाला लागायचं नाही. मी फार मोठी जहाल बाई आहे. एक होती महाराज जहाल अशी गोकुळामध्ये. प्रत्येक गावाला एक असतेच म्हणा अशी. इथंही हाय एक, पण तिचं नाव सांग ना मी तुम्हाला आता. नाव गुपित ठेवतो. तुझ्या कृष्णाला सांग माझ्यासारखी बाई दुसरी नाही, मग मी सांगाले तुला यशोदे. बापरे. आणि माझ्या जर घरी आलं तर काही खरं नाही यशोदे. हे बघ महाराज, उभ्या कानाचीच बाई होती, उभ्या कानाची. ती काय साधी होती का? काही काही उभ्या कानाच्या बाया असतात महाराज, जहाल असतात, जहाल महाराज. इकडे येताना माझी बायको म्हणली भांडे घासून जा. काय म्हणली सांगा की? भांडे घासून जा. मी म्हणलं मी महाराज आहे, माझ्या मनावर वागायचं, धुन भांडे घासणार म्हणलं मी. आमच्या सासऱ्यांना फोन केला, हे का इथंच आहेत बघा, कसलं फळ दिल्या हो मामा, हे कसलं फळ दिल्या, कसलं. तुला तरी एक फळ दिले म्हणले, मी झाड भोगालो झाड. आता कशी वाट करा. हे आमचं सांगालो म्हणून आमच्यावर नाही, तुमची हीच रीत आहे, मजावर घेऊन सांगाला उग. विठ्ठल कुंडली वरदा हरी विठ्ठल. अशा सगळ्या खोड्या, अशा प्रकारचं काय किती करावं महाराज. आमचे गुरुजी खुनवाल येतात, शिवशंकर गुरुजी. अरे घड्याळीकडे बघ रे, घड्याळीकडे बघ, पंगत बसवायची. आत्ता तर पेटलंय, आता कवाई जो महाराज. चलू द्या हो आता. होय, कस करायची तुमच्या मनावर, आमच्या मायाच्या मनावर. सांगा लवकर सांगा. हा माय सोडीच ना की काय ग खरंच. हे बघ काय सोडणार म्हणाले. 5-10 मिनिटात आपली सेवा थांबूयात. सुंदर अशा प्रकारच्या खोड्या करायला लागल्या, इतक्या खोड्या, इतक्या खोड्या. पण कुण्याही आईला आपल्या लेकरांच्या खोड्या काय वाटतात? काहीच. अगं माझा कृष्ण तसा नाहीये. माझा कृष्ण माझे अछुडे बछुडे छपुडे ग राधे रुपडे पांघरू घालिते. माझा कृष्ण तसा नाही. तुम्हीच याला त्रास देता, तुम्हीच याची गोटी लपवता आणि पुन्हा त्यानं चोरली असं म्हणता. तुम्हीच याला त्रास देता, तुम्हीच याला खेळत असताना त्याला उचलून घेऊन जाता, मग तो रडत असतो, मग तो किरकिर करतो आणि तुम्ही म्हणता हा कृष्ण खोरकड आहे. तुम्ही लपवून याचा भवरा, तुम्ही लपवून याचा भवरा, तुम्ही लपवून याचा भवरा, तुम्ही लपवून याचा भवरा. आळ घेता शारंग धरा, आळ घेता शारंग धरा, आळ घेता शारंग धरा.
करा. आता टाळी वाजवायची. बाळ सगुण गुणाचे ताणे ग बाळ दिसतंय गोजिरवाणे. बाळ सगुण गुणाचे ताणे ग बाळ दिसतंय गोजिरवाणे. काय सांगत गाराणे रे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताणे ग बाळ सगुण गुणाचे ताणे. बाळ सगुण गुणाचे ताणे ग बाळ सगुण गुणाचे ताणे. बाळ सगुण गुणाचे. बघा सत्य आहे बघा. लाईट आली. बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ दिसतंय गोजिरवाणे. एवढं माझं बाळ आहे. तुम्ही लपवण्याचा भवरा आळ घेता शारंग धरा. तुम्ही मोठ्या ढाल गजागे ढाळेगावच्या आपलं गोकुळच्या. असं आहे का? म्हणजे थोड्या गोळ्या संपल्यात हो. या दवाखानाच उघडणार आहे. कालपासून मी वाट बघालो. आणि ढाळेगावच्या म्हणलं तरी काय बिघडाले? गवळणीच हाता की. तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताणे. बस झाला 4 वाजून गेले. अशा प्रकारच्या अनेक फड्या भगवंतांनी केल्या. शेवटी आईनं सांगितलं बाबा तुला उद्या रानात जावंच लागेल. उद्या जाई राहणार सवे घेऊन गोधना. सगळे गोपाळ अशा प्रकारची निघालेले आहेत. गायी निघालेल्या आहेत. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सोमेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल बीच में मेरो मदन गोपाल. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. एक दिवस भगवंतांनी सांगितलं गोपाळ हो उद्या आपल्याला काला करायचा आहे. सर्वांनी शिदोऱ्या घेऊन या बरं का. सगळ्या गोपाळांनी शिदोऱ्या आणलेल्या आहेत. कोणी भाकर आणलेली आहे, कोणी चपाती आणलेली आहे, कोणी अशा प्रकारची भाजी आणलेली आहे, कोणी ताक आणलेलं आहे, कोणी दही आणलेलं आहे, कोणी दूध आणलेलं आहे. सगळं आणलेलं आहे. सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या भगवंतांनी. आता एक थोडासा भाव सांगतो. 3 मिनिटात ऐका. लक्षपूर्वक ऐका. सगळे उपस्थित आहेत. तुकोबाराय सुद्धा तिथे उपस्थित आहेत. जे जे होती अवतार तुका त्याचे बरोबर. तुकाराम महाराज तिथे आले. महाराज तुमची शिदोरी कोण विचारायले? बोला की. कृष्ण परमात्मा कोणाला विचारायले? तुकाराम महाराजांना. महाराज तुमची शिदोरी. भगवंता माझ्याकडे कुठली शिदोरी आहे रे? माझ्याकडे शिदोरी नाही. फक्त माझ्याकडे असलेलं शुद्ध प्रेम अशा प्रकारचं आहे. तुका म्हणे देवा घेई माझी भोळी सेवा. तुका म्हणे हरी काही उरोणी दी उरी. नका करू दुरी मज पाया वेगळे. मला दूर करू नका भगवंता. आणि त्यावेळेला तुकोबारायांना सुद्धा त्या ठिकाणी भगवंतांनी बसवलेलं आहे. छोटे छोटे गोपाळ पुढे बसवलेले आहेत. त्याच्याहून मोठे मागे, त्याच्याहून मोठे मागे, त्याच्याहून मोठे मागे मागे बसवलेले आहेत. आणि कसं आहे लहान गोपाळ पुढे आहे भगवंताच्या. आणि म्हणून भक्तीमध्ये कसं व्हावं? लहान व्हावं. लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा. लहानपण देगा देवा. हे कार्य सगळ्यांनी लहान होऊन अशा प्रकारचं करावं नाही का. इथे जर अशा प्रकारचा अधिकार दाखवू लागला तर तो लहान नाही, तो पूज्यतेचा अधिकारी नाही.
त्या ठिकाणी सगळ्या गोपाळांना भगवंतांनी शिदोरी वाटलेली आहे. सगळी शिदोरी एकत्र केली. इथं टोपला आणून ठेवा. शिदोरी एकत्र केलेली आहे. सगळ्या गोपाळांना भगवंतांनी बसवलेलं आहे. सगळे खेळ खेळले महाराज. विटीव, दांडू, चेंडू, लगोरी, नानापरी खेळ मांडीला. लगोरी नाही का हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा फुगडी वाजे तमामा फुगडी वाजे तमामा फुगडी वाजे तमामा फुगडी वाजे तमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा खेळा भवरा गबाई भवरा खेळा भवरा गबाई भवरा या या राधिकेचा नवरा या राधिकेचा नवरा खेळा भवरा गबाई भवरा खेळा भवरा अबकटे बकते बक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विठू दांडू आता भिवू नको दांडू. आता भिवू नको. आपल्याला आता भिण्याची गरज नाही. सगळे खेळ खेळले एकत्र बसून भगवंतांनी काला सगळ्या गोपाळांना काला हा वाटलेला आहे. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. त्यावेळेला भगवंताचं सुंदर असं स्वरूप दिसायला लागलेले आहे. भागवतामध्ये काल्याच्या प्रसंगाविषयी मोठा गोड श्लोक आलेला आहे. कृष्णादादा विभ्रदवेनुं जठर पटरयोः शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणोमश्रुणकवलं तत्फलांग्यंगुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुरदौ हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञभुग्भाल केली ही पुंडली जगद्गुरु तुकाराम श्री संत नारायण अप्पा महाराज पार्वती पते शिव गोपाल कृष्ण भगवान सदानंदाचा येळकोट 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 ज्ञानेश्वर माऊली हरी जय माऊली ज्ञानेश्वर आणखी एक महत्त्वाची सूचना आहे. येणाऱ्या 11 आणि 12 तारखेला डिसेंबर या कालावधीमध्ये श्री संत गुरुवर्य अंगदजी महाराज ढाळेगावकर ज्यांनी आपल्या या परिसराला वारकरी संप्रदायाकरता महाराज दिले, गायक दिले, टाळकरी दिले, वादक दिले आणि हा संप्रदाय वाढवण्याचं कार्य ज्यांनी केलेलं आहे. हरी भजनी हे ढवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा. आणि असा महत्त्वाचं अशा प्रकारचं कार्य ज्यांनी केलेलं आहे अंगदजी महाराज ढाळेगावकर यांचं प्रथम पुण्यस्मरण 11 आणि 12 तारखेला त्या ठिकाणी होणार आहे. रात्री एक कीर्तन होणार आहे 11 तारखेला मुडेकर माऊलीचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शंकरजी महाराज लोंढे यांचं कीर्तन होणार आहे. या कीर्तनाचा या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा. विठ्ठल जय जय विठ्ठल.